आम्ही लहान असताना गाणं असायचं शाळेत, मामा मोठा तालेवार रेशीम घेईल 1000 वार, मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी शिक. आता मामा तिकडे राहिला आला, आता मामाच टमाट्याच्यात बांबू उपटी काय मामा. आम्ही लहान असताना गाणं असायचं शाळेत, आपलं सुख कशा ते बायको असावा पण तिला भाऊ नसावा, तिचा बाप वाघानं वडीत न्यावा, तिच्या आईवर रानडुकरानं हल्ला करावा आणि इस्टेट आपल्याला मिळावा. आपलं नुसतं एवढा दान काय, जावाई एकटा असावा, त्याला भाऊ नसावा, ठकीच्या कमराला कपाटाच्या चाव्या यावा. ठकीला कपाट दिसत आहे का स्विच, तिला कपाट उघडायला लावलं, ती फ्रीज मध्ये बोट घालीत बसली, तिला समजत आहे का काही. आपलं सुख कशा ते बायको असावा पण तिला भाऊ नसावा, तिचा बाप वाघानं वडीत न्यावा, तिच्या आईवर रानडुकरानं हल्ला करावा आणि इस्टेट आपल्याला मिळावा. आपलं नुसतं एवढा दान काय, जावाई एकटा असावा. अरे ज्यांनी ज्यांनी अशी लव्ह मॅरेज केलेत ना, लफडे लुफडे दरवाजे लावून भांडे घासित्यात रे. काची प्रियशीन काच काय आलंय, घड्याळ गाण ठेवू ठेवू पोरं पेट्रोल टाकीत्यात. घड्याळ गाण ठुई बरी नाही, अंडरपॅन्ट ठुली दुपार पोट. अरे ज्यांनी नवरा बायकोन चारच माणसं आहे शेतकऱ्याच्या घरात, त्यांना 4 पोती गहू लागत आहेत, तिला 8 पोती पिकते का, बाकीचे 4 की येडपट सांभाळायला. यांना काय आणि दान धर्म कोण करतोय, शेतकरी. आता शेतकऱ्याच्या घरात जाऊन पहा तुम्ही, 15 माणसाला साहेब 15 मिनिटात पिठलं भाकर पण दणकून, या हलकट माणसं मोज द्या. 5 सांगितले 6 वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा, वांग खातं का निवांत जेवा. एवढ्या चपात्या वाढते का शेतकऱ्याला, ते चांगलं गांजा प्यालं तर बैल बसतो, तुझ्या चपातीचं काय घेऊन. शेतकऱ्याच्या बायकोला चहा ठेवायला लावा, तांब्यातलं पाणी डायरेक्ट पातेल्यात होती ती. हे दरिद्री तसं नाही. अगं पाजी तीच का आला मरायला. नवरा बायकोन 4च माणसं आहे शेतकऱ्याच्या घरात, त्यांना 4 पोती गहू लागत आहेत, तिला 8 पोती पिक. काही लोक म्हणते दुष्काळ बिष्काळ, दुष्काळ फक्त दोघांना आहे, शेतकरी त्याच्या दारातली गाय. बाकी कोणाला ऊत आलाय पैशाला, ऊत. काय नोकरीवाल्याला रोग झालाय, 1 महिना पगार नाही झाला तर डांबरी व्हायच्यात, काय खावा आम्या. काही लोक म्हणते दुष्काळ बिष्काळ, दुष्काळ फक्त दोघांना आहे, शेतकरी त्याच्या दारातली गाय. बाकी कोणाला ऊत आलाय पैशाला, ऊत. काय नोकरीवाल्याला रोग झालाय, 1 महिना पगार नाही झाला तर डांबरी व्हायच्यात, काय खावा आम्या. काय खायचं शिल्लक ठेवलं तुम्ही. इथं 6 वर्ष आमच्या कालवनाला तेल नाही, आम्ही भुकतो का. 1 रुपयानं दूध वाढलं तर हे नोकरीवाल्याच्या बायका अशा भांडी आपटी द्यात, दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही. तो नवरा का दूध पितो का, तो नवरा जे पितो ते 72 रुपये पावशेरी. काल 31/12 92 झालं. काही लोक म्हणते दुष्काळ बिष्काळ, दुष्काळ फक्त दोघांना आहे, शेतकरी त्याच्या दारातली गाय. बाकी कोणाला ऊत आलाय पैशाला, ऊत. काय नोकरीवाल्याला रोग झालाय, 1 महिना पगार नाही झाला तर डांबरी व्हायच्यात, काय खावा आम्या. काय खायचं शिल्लक ठेवलं तुम्ही. इथं 6 वर्ष आमच्या कालवनाला तेल नाही, आम्ही भुकतो का. ऐका, सोमवारी मरणं पवित्र नाही, एकादशीला मरणं पवित्र नाही, खाते फोडून मरणं खाते फोडून मरणं पवित्र नाही, माळकरी सुद्धा नीट मरतात असा नियम नाही. काही डोके लाईत बसू नका. आता मी माळकरी आहे, पोपटावानी बोलतो, मरायच्या टायमाला अंड्याची पोळी मागू शकतो, त्याचं काय सांगते ना. काही काही पुरी म्हणत्या, काही काही बाया म्हणत्या माझी आई आजारी पडली, पार शेवटच्या स्टेपला होती, मी भेटायला गेले, जवळजवळ म्हातारी गेल्यात, जमाच होती, मला पाहिलं आणि डोळे उघडले, माया का पाहिलं भरून आणि गपक्यात डोळे मिटले. एवढं माझ्या आईचं माझ्या. हो काय दरिद्री आहे ग तू, तो आल्या आल्या म्हातारी घालवली. तू जर 1-1.5 महिना आली नसती तर म्हातारी राहिली असती. ऐका, सोमवारी मरणं पवित्र नाही, एकादशीला मरणं पवित्र नाही,
खाते फोडून मरणं पवित्र नाही. माळकरी सुद्धा नीट मरतात असा नियम नाही. काही डोके लाईत बसू नका. आता मी माळकरी. नोकरी फक्त या मंडळीची खास शिक्षकाची. 35 मिनिटाचा तास, 5 मिनिटं वर्गात जायला, राहिले 30, 5 मिनिटं फळापूस आहे. 80% दारूने इंद्रिकलला शिवाय देत्या. आम्ही किती दारू पिऊ, त्याच्या बापाचं काय जातं, माझ्या बापाचं काय जात नाही. तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट आहे. 80% दारूने. रविवारी पोरगी शाळेत जाते. हा क्लास भरतो कुठं बो हायवेला. पोरीनं 2-3 वर्ष थांबा, तुमच्या बापाच्या दारात अशी रांग लागणार आहे. रांग. मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे. नाही तर रांग लागायच्या अंगणात तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय उपयोग. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. जी गालात हसतात ती गद्दार असतात. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. जी गालात हसतात. आपलं सुख कशात आहे. बायको असावा पण तिला भाऊ नसावा. तिचा बाप वाघानं वडीत न्यावा. तिच्या आईवर रानडुकरांना हल्ला करावा. आणि इस्टेट आपल्याला मिळावा. आपलं नुसतं एवढा दान काय. आपलं सुख कशात आहे. बायको असावा पण तिला भाऊ नसावा. तिचा बाप वाघानं वडीत न्यावा. तिच्या आईवर रानडुकरांना हल्ला करावा. काही लोक म्हणते दुष्काळ बिष्काळ. दुष्काळ फक्त दोघांना आहे, शेतकरी त्याच्या दारातली गाय. बाकी कोणाला ऊत आलाय पैशाला. ऊत. काय नोकरीवाल्याला रोग झालाय. 1 महिना पगार नाही झाला तर डांबरी होत्यात. काय खावा आम्या. काय खायचं शिल्लक ठेवलं तुम्ही. इथं 6 वर्ष आमच्या कालवणाला तेल नाही, आम्ही भुकतो का. 1 रुपयानं दूध वाढलं तर हे नोकरीवाल्याच्या बायका अशा भांडी आपटी द्यात. दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही. तो नवरा का दूध पितो का. तो नवरा जे पितो ते 72 रुपये पावशेरी. काल 31/12 92 झालं. काही लोक म्हणते दुष्काळ बिष्काळ. दुष्काळ फक्त दोघांना आहे, शेतकरी त्याच्या दारातली गाय. बाकी कोणाला ऊत आलाय पैशाला. ऊत. काय नोकरीवाल्याला रोग झालाय. 1 महिना पगार नाही झाला तर डांबरी होत्यात. पूर्वीच्या बायका सण आला की पुरणपोळी बनवायच्या आणि आताच्या बायका साडी कुठली घालू, ड्रेस कुठला घालू, रील कुठली काढू, सेल्फी कशी काढू. देवा. आणि 4थीच्या पोराला इंग्रजांची भाषणं सांगायची. इंग्रजांनी देश फार लुटला. पोर म्हणले लुटला पण तुमच्या इतका नाही हो. त्याने देश लुटला पण तुम्ही गावातच घरात घर ठेवलं नाही. आणि 4थीच्या पोराला इंग्रज. डेअरीला दूध घालायला गेलेला शेतकरी जर किटली वाळायच्या आत घरी आला तो स्लॅब टाकतो. जो किटलीचा वास येईपर्यंत गावात थांबतो तो दूध घालून जमिनी कितो. एवढा मोठा रावण. त्याची लंका सोन्याची होती. आपल्याकडे काय 2च अंगठ्या तरी पंक्तीत वाट फिरते. भातवाड मटकीवाड भातवाड. त्याची लंका सोन्याची होती. शेंबडे. एवढा मोठा रावण. त्याची लंका सोन्याची होती. आपल्याकडे काय 2च अंगठ्या तरी पंक्तीत वाट फिरते. भातवाड मटकीवाड भातवाड. त्याची लंका सोन्याची होती. शेंबडे. एवढा मोठा रावण. त्याची लंका सोन्याची होती. आपल्याकडे काय 2च अंगठ्या तरी पंक्तीत वाट फिरते. भातवाड मटकीवाड भातवाड. त्याची लंका सोन्याची होती. शेंबडे. बरं मम्मी बोलायला लागले होती. तिला का व्याकरण आहे. आकार नाही, उकार नाही, वेलांटी नाही, रस्व नाही, दीर्घ नाही, उद्गारवाचक चिन्ह नाही, व्याकरण फेल. बोलायला लागले का साधी बोलत का. काय काय सांभाळू मी. काय काय सांभाळू. काय काय सांभाळू. भांडे सांभाळू का, बकरं सांभाळू का, कोंबड्या सांभाळू का, तुमची आई सांभाळू का, तुमचा बाप सांभाळू. तो म्हणला काहीच सांभाळू नको, तुझं तोंड सांभाळ. बरं मम्मी बोलायला लागले होती. तिला का व्याकरण आहे. आकार नाही, उकार नाही, वेलांटी नाही, रस्व नाही, दीर्घ नाही. मला तर तुमच्या सोबत लग्न करून पश्चातापच झालाय. अगं मग करायची की दुसऱ्या सोबत. तुम्हाला माहितीये का मला किती लांबून लांबून स्थळ यायची. हा लांबून येणारच.
जवळच्यांना माहित आहे तू किती भांडखोर आहेस. आहे ना. लहान आले पोरं, पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं आपल्या घरात. सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलते रे? जोरात बोला. मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. हा. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि आपल्या घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. आहे ना. लहान आले पोरं, पप्पाचं रविवारी पोरगी शाळेत जाते. हा क्लास भरतो कुठं बा हायवेला? पोरीनं 2-3 वर्ष थांबा, तुमच्या बापाच्या दारात अशी रांग लागणार आहे. रांग. मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहायला पाहिजे. नाही तर रांग लागायच्या अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय उपयोग? अहो, नवऱ्याच्या घरी जाताना पोरगी रडती, आई रडती आणि बापाही रडतो. नवरदेव रडतो कधी? नवरदेव कधी रडला नाही. तो भाड्याचा उलटा ताईट उभा राहतो. नवरी नवरदेवाच्या घरी जाताना रडत नाही. मग त्या पोरीचा भाव विचारतो, तिला कागद दिली? मम्मी रडली, पप्पा रडले आणि तूही रडली, पण दाजी कागद रडले नाही. ती पोरगी हसती आणि ती काय म्हणती माहिती का? पप्पा, मी फक्त आजच्या दिवस रडणार आहे. तो आयुष्यभर भुकणार आहे. त्याला मजा आणू द्या. अहो, नवऱ्याच्या घरी जाताना पोरगी रडती,